लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। मोठी खुशखबर आलेली आहे। 20 जानेवारी लाडक्या बहिणींना मिळणार 1500 रुपये वाटप सुरू। 3 विभागात केले जाणार पैशांचं वाटप। यासोबतच लाडक्या बहिणींना जर आधार कार्ड असेल तर त्याच्यावरती सुद्धा 10,000 रुपये मिळणार आहेत। कसे ते मिळणार आहेत, 10,000 रुपये काय आहे, सगळी प्रोसेस आपण बघणार आहोत। यासोबतच लाडक्या बहिणींना आपण आपल्या चॅनलकडून 10 पैठणी साड्यांचं वाटप सुद्धा करणार आहोत। त्यासोबत लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी म्हणजे सरकारनं अजून त्याच्यामध्ये 2 नवीन योजनांचा सुद्धा ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। तर त्या योजना कोणत्या, सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आनंदाची बातमी आपण देत आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बघा, तुम्हाला आता 1500 रुपये कसे मिळणार आहेत, कोणत्या विभागात मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत आणि कोणत्या बँकेत येणार आहेत, कारण मोजक्याच बँकेत पैसे हे येणार आहेत आणि आधार कार्डवर कोणाला पैसे मिळणार आणि पैठणी साडी कोणाला मिळणार या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत। त्यासोबतच ते 2 नवीन ज्या योजना आलेल्या आहेत त्या योजना कोणत्या आणि त्याचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल, PM किसान योजनाबद्दल एक मोठी अपडेट आता आपल्या समोर आलेली आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत। लाडक्या बहिणींना, लाडक्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया कुठलाही उशीर न करता। बघा, आता लाडक्या बहिणींना आदित्य तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देणार आहोत। त्यासोबतच बघा, आपण सुद्धा आपल्या चॅनलकडून लाडक्या बहिणींसाठी 10 पैठणी साड्या, बघा ह्या 10 पैठणी साड्या आपण लाडक्या बहिणींसाठी देणार आहोत। त्यामुळे कसे मिळवायचे ते तुम्हाला मी सांगतो आहे। परंतु बघा, आता इथं पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख लाडक्या बहिणींना हे योजनेचे पैसे मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची आनंदाची बातमी आपण बघत आहोत। बघा, 7,500 रुपये प्रमाणेच आता तुम्हाला इथे भरपूर मेसेज येणार आहेत। एक 7,500 रुपयांचा येईल, एक डायरेक्ट 3,000 रुपयांचा येईल। आता मी तुम्हाला सांगणार आहे 7,500 आणि 3,000 रुपयांचा हा कसा येणार आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता आला नाही त्यांना आधी 7,500 रुपयांचा मेसेज येणार आहे, त्यानंतर 3,000 रुपयांचा हा मेसेज तिथं येणार आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी मी आता इथं देत आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना त्यांना अजूनही समजत नाही की त्यांना पैसे येणार का नाही। परंतु मी तुम्हाला इथं व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। फक्त तुम्ही काय करत जा, व्हिडिओ हा पूर्ण करत जा, पूर्ण व्हिडिओ बघत जा। काय करता तुम्ही, व्हिडिओ पळवत बघता आणि मग तुमच्यापर्यंत माहिती ही कळत नाही आणि पोहोचत सुद्धा नाही आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं आता याच्यामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये वाटप हा कार्यक्रम होणार आहे। ते 10 जिल्हे कोणते हे तुम्हाला मी आता 2च मिनिटात सांगणार आहे। परंतु तुम्हाला काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते सुद्धा मी इथं सांगणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना जिल्हे तर मी सांगतोच आहे, परंतु सरकारनं आता लाडक्या बहिणींसाठी जे काही 1500 वाटप आहे ते आता फिक्स केलेलं आहे आणि त्याचं वाटप जे आहे ते टप्प्याटप्प्याने सुरू केलेलं आहे। बघा, 20 जानेवारी पहिला टप्पा सादर होणार, त्यानंतर 21, 22, 23 आणि 24 अशा 4 ते 5 दिवस सलग हे वाटप सुरू राहणार आहे। कारण 25ला शनिवार आणि रविवार 26 पर्यंत आपल्याला माहिती आहे की आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं की आम्ही 26 तारखेच्या आत इथं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करणार आहोत। तर आता सरकारकडे खूप कमी वेळ हा राहिलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता दनादन पैसे यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींची आता बँकेमध्ये सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे, कारण बघा भरपूर लाडक्या बहिणींचं जे काही काम राहिलेलं आहे ते काम त्या लाडक्या बहिणी करत आहेत। यासोबतच भरपूर असे त्यांचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते सुद्धा मी आता तुम्हाला देणार आहे। ते नेमकं का गर्दी झालेली आहे, तुम्हाला पण जायचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आता इथे देणार आहे। बघा, आता एका सर्वेनुसार जवळपास तिथं 30 ते 35 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजूनही आधार कार्ड लिंक झालेलं नाही आहे, कारण त्यांचं आधार कार्ड हे जे आहे ते अपडेट नाही आहे आणि आधार कार्डावरची माहिती आणि बँकेतली जी माहिती आहे ती चुकीची असल्यामुळं त्यांच्या खात्यावरती पैसे यायला तिथं प्रॉब्लेम आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची बँकेमध्ये गर्दी झालेली आहे। जे काही अपडेट आधार कार्ड आहे ते तिथं जमा करण्यासाठी गर्दी झालेली आहे आणि आधार कार्ड हे बँकला सुद्धा लिंक करण्यासाठी तिथं गर्दी झालेली आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव किंवा सगळी माहिती ही बरोबर असेल अशाच लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। ते हळूहळू टप्प्याटप्प्यानं सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी हे जे काम करतील आत्ता मी जे सांगितलं तुम्हाला त्याच लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत। यासोबतच लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी म्हणजे सरसकट जी काही अर्ज पडताळणी होती ती आता थांबवली गेलेली आहे। फक्त ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणीसाठी ज्या लाडक्या बहिणींची तक्रार येत आहे अशाच लाडक्या बहिणींची तक्रार घेऊन त्याच लाडक्या बहिणींना फक्त
तिथं अर्ज पडताळणी करू शकत आहेत आता. आणि याच्यासोबतच अनेक आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अजूनही नवीन अर्ज भरलेला नाही किंवा आतापर्यंत त्यांनी अर्जच भरलेला नाही अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता नवीन अर्ज भरता येणार आहे. आणि त्यासाठी वेबसाईट ही चालू झालेली आहे. ऑनलाईन तुम्ही फॉर्म हा भरू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये सुद्धा जाऊन तो फॉर्म भरू शकता. अंगणवाडी सेविका त्या तुम्हाला फॉर्म भरून नक्कीच देतील. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना पैसे हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, सरकारकडून याच्यामध्येच आता लाडक्या बहिणींना 2 नवीन योजनासुद्धा मिळणार आहेत. त्या 2 नवीन योजना कोणत्या आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे. त्याचबरोबर आधी PM किसान योजनेचं सांगतोय, कारण लाडके शेतकऱ्यांना सुद्धा एक मोठी अपडेट आहे. कारण PM किसान योजनामध्ये आता फक्त एका घरात एकाच शेतकऱ्याला हे PM किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत. लक्षात घ्या, नवीन नियमावली आलेली आहे केंद्र सरकारने. याच्यावरती मी व्हिडिओसुद्धा पूर्ण टाकलेला आहे. पूर्ण माहितीसाठी तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. बघा, आता लाडक्या बहिणींना मी आता सांगत आहे की कोणत्या बँकेत पैसे येणार, काय येणार आहे आणि कोणती ती दुसरी आहे. बघा, आता पहिलं एक जी आहे नवीन योजना ती म्हणजे 20 लाख घरे ही सरकारकडून आता लाडक्या बहिणीसाठी मंजूर झालेली आहेत. जर लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे असेल तर त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ते योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात, तर ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म हा घेऊन अर्ज तिथं करू शकता. आणि ग्रामसभा, ग्रामसेवक, ग्रामस्थ हे सगळे मिळून तुमचा निर्णय घेतील की तुम्हीच खरंच याच्यासाठी पात्र आहात का नाही, आणि याच्यापुढे तुमचा तो अर्ज दिला जाईल. आणि दुसरं म्हणजे गॅससोबतसुद्धा तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी पाहायला मिळणार आहे. कारण सरकारने असा निश्चय केलेला आहे की आता मार्चला फक्त 2 महिने उरलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रत्येकी एका वर्षाला हे 3 गॅस सिलेंडर देतो आहेत. तर आतापर्यंत फक्त एकाच गॅसचे पैसे मिळाले आहेत. अजून 2 लाडक्या जे काही गॅसचे पैसे आहेत ते एकत्र तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात मोठी अपडेट आहे. आता आपण बघूयात की कोणत्या बँकेत हे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, प्रामुख्यानं 5 बँकेमध्ये पैसे हे जमा होणार आहेत. पहिली आहे SBI, परत आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI, ॲक्सिस बँक, HDFC आणि पोस्टाच्या खात्यातसुद्धा पैसे हे पडणार आहेत. आता मी तुम्हाला याच्यासोबतच सांगणार आहे की ते कोणते जिल्हे आहेत, काय आहे, या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत. बघा, जर आपण बघितलं तर आता सध्या 3 विभागामध्ये पैसे हे येणार आहेत. 3 विभाग म्हणजे पुणे, नागपूर असे महत्त्वाचे विभागात आहेत. त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला एक जिल्हे सांगतो. पुणे जिल्हा, अहमदनगर, बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, इकडे जर बघितलं यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे. बाकी तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आता मी तुम्हाला सांगतो आधार कार्डवरती हे तुम्हाला 10,000 रुपये कसे मिळतात. बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्याला पैशाची गरज कधीही पडू शकते. तर आता आधार कार्ड हे एक असं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ज्याच्या उपयोगानं आपण 10,000 रुपये कधीही काढू शकतो. कसं काढू शकतो, बघा, ज्यांना 10 रुपयाची गरज आहे, 10,000 रुपयाची गरज आहे, असं आधार कार्डवर 10,000 रुपयांचे तुम्हाला कर्ज मिळते. हे कर्ज म्हणजे पर्सनल लोन, हे वैयक्तिक कर्ज मिळते. हे वैयक्तिक कर्ज आधार कार्डशिवाय इतर कोणताही पुरावा मागितला जात नाही. याच्यामध्ये फक्त तुम्ही आधार कार्ड दिलं बँकेत जाऊन तरी तुम्हाला 10,000 रुपयाचं एक पर्सनल लोन घेऊ शकता, जे एक अत्यंत इमर्जन्सीमध्ये आपण काढू शकतो. बघा, याच्यामध्ये कसं असतं, आता तुम्ही जर कोणाला मागायला गेला इमर्जन्सी आहे तर तो म्हणतो माझ्याकडे पैसे नाही आहेत, आता माझ्याकडे नाही, उद्या देतो, परत देतो. परंतु तुम्हाला आता जर 10,000 रुपयाची गरज असेल तर तुम्ही आधार कार्डवरती तुम्हाला 10,000 रुपये मिळतात. आणि जर तुम्ही त्याच्यासोबत पॅन कार्ड दिलं त्याची रक्कमसुद्धा वाढते. त्यासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं दस्तावेज आहे. त्यामुळं आधार कार्डवरती तुम्हाला इथं रक्कम हे वाढू मिळते. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा, कारण 1,500 रुपयाचं वाटप हे सुरू झालेलं आहे. तुम्हाला मी सगळी डिटेल माहितीही सांगितलेली आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींना. आणि बघा, पैठणी साडी जे आपण म्हटलं तर ते आपण पैठणी साडी ज्या देणार आहोत त्या आपल्या 10 सबस्क्रायबर्सना देणार आहोत, जे आपले काही महत्त्वाचे अटी आहेत त्या पूर्ण करतील. पहिली अट मी तुम्हाला सांगतोय, एकदम सोपी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, चॅनलवरती कमेंट करायची आहे, चांगली कमेंट, चॅनलला लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. या ज्या 5 गोष्टी जे करतील त्यांना 100% त्या 10 सबस्क्रायबरना आपण पैठणी साडी ही देणार आहोत. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.